Hello, good morning, students. You all welcome in Asian College of Science and Commerce. Okay, and today we are going to see the measurement of job satisfaction and measuring of job satisfaction. How to measure your job satisfaction? How to count the job satisfaction? कशा पद्धतीने तुम्ही जॉब सॅटिस्फॅक्शन मेजर करता? Okay, this is another most important point. Okay, this is another most important concept from the job satisfaction, की तुम्ही तुमचं काम कशा पद्धतीने मेजर करताय. तुमच्या जॉब सॅटिस्फॅक्शनमधलं तुमच्या कामातलं समाधान कशा पद्धतीने मेजर केलं जातं ते फाइंड आउट करणे म्हणजे मेजरमेंट करणे म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन मेजर करणे. ओके, सो हाऊ वी कॅन मेजर अवर जॉब satisfaction, how we can measure our job satisfaction. So मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण विचारलं होतं की कशा तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कशात तुमचं जॉब सॅटिस्फॅक्शन काउंट करता. जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतंय म्हणजे काय? जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतंय म्हणजे तुमच्या दृष्टीने तुम्हाला काय मिळतंय? पैसा भरपूर मिळाला, भरपूर पैसा तुम्ही कमवला आहे म्हणजे तुम्ही जॉब सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळतं आहे. की तुम्हाला जे काही काम तुम्ही करताय त्यातली तुमची रुची वाढली, त्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुमचं जॉब सॅटिस्फॅक्शन. तर ह्या ज्या काही डेफिनेशन्स आहे जॉब सॅटिस्फॅक्शनच्या, ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. कुठली एखादी पर्टिक्युलर अशी डेफिनेशन नाही की ज्याच्यामुळे जॉब सॅटिस्फॅक्शन होते, किंवा एखादी कुठली अशी पर्टिक्युलर थिंग तुम्ही सांगू शकत नाही, कारण हे इंडिव्हिज्युअली डिफरंट असू शकतं. जॉब सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. एखाद्याला खूप पैसा मिळाला म्हणजे समाधान आहे, एखाद्याला अगदी त्याच्या घराजवळ ऑफिस मिळालं तर त्याचं त्यात समाधान होतं. ठीक आहे, मग थोडीशी सॅलरी कमी जास्त असली तरी चालते, पण ऑफिस मात्र माझ्या घराजवळ असलं पाहिजे. ओके, काही लोकांचं म्हणणं असं असतं की थोडासा पैसा कमी मिळाला तर चालते, पण काम रिलॅक्स असलं पाहिजे, कुठलं टेन्शन नको, काही नको, जाऊन बसायचं तिथे आणि थोडंसं काम करायचं, जेवायचं, लंच टायमिंगमध्ये जेवायचं, परत थोडा वेळ काम करायचं आणि असं निवांत बसून वापस यायचं. अशा पद्धतीने एखाद्याला जर काम मिळत असेल तर त्याच्यामध्ये तो समाधानी असतो, ते त्याचं जॉब सॅटिस्फॅक्शन असतं. एखाद्याला जर फ्युचरमध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळत आहेत आपल्याला, म्हणून आपण काम केलं पाहिजे, म्हणून आज आपण मेहनत घेतली पाहिजे, अशा दृष्टीने जर एखादी व्यक्ती मेहनत घेत असेल तर त्याच्या दृष्टीने ते त्याचं जॉब सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट आहे. म्हणजेच काय आहे की जॉब सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट हे प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. जॉब सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट हे प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळं आहे. प्रत्येक जण जॉब सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट हे वेगवेगळ्या पद्धतीने बघत असतो, राईट. म्हणजे प्रत्येकासाठीचं जॉब सॅटिस्फॅक्शन, मेजरमेंट ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन हे वेगवेगळं आहे. कोणाचंही जॉब सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट हे एकसारखं नसतं. सो आता बघूया त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स येतात की कशावरून तुमचं जॉब सॅटिस्फॅक्शन मेजर केलं जाऊ शकतं, किंवा कुठले इम्पॉर्टंट थिंग्स आहेत की जे तुमच्या जॉब सॅटिस्फॅक्शन मेजरमेंटमध्ये येत असतात. सो फर्स्ट इज, सिन्स द जॉब सॅटिस्फॅक्शन इज ॲन ॲटिट्यूड वी कांट डायरेक्टली सी ऑर मेजर. ओके, जॉब सॅटिस्फॅक्शन इज ॲन ॲटिट्यूड. जॉब सॅटिस्फॅक्शन हे तुमच्या आतमधलं, तुमच्या अंडरमधलं, तुमच्या इंटरनल मधून आलेलं, म्हणजे तुमचा मानसिकरित्या जेव्हा तुम्ही विचार करता, तुम्ही मेंटली जेव्हा सॅटिस्फाईड आहात तुमच्या कामाबद्दल, त्यावेळेला तुमच्यामध्ये जे काही ॲटिट्यूड असतं दॅट इज द जॉब सॅटिस्फॅक्शन. कांट डायरेक्टली सी ऑर मेजर इट. तुमचं जॉब सॅटिस्फॅक्शन किंवा तुमचं कामाच्या टुवर्ड्सचं ॲटिट्यूड आपण डिरेक्टली मेजर करू शकत नाही किंवा बघू शकत नाही. ओके, सो वी कांट, सिन्स द जॉब सॅटिस्फॅक्शन इज ॲन ॲटिट्यूड, जेव्हापासून तुमचं जॉब सॅटिस्फॅक्शन हे तुमचं ॲटिट्यूड होतं आहे, त्यानंतर तुम्ही तुमचं जॉब सॅटिस्फॅक्शन बघू शकत नाही किंवा मेजर करू शकत नाही. ओके, सो सी वन बाय वन.
ॲटिट्यूड. सगळ्यात पहिले काय आहे तुमच्या जॉब सॅटिस्फॅक्शनमध्ये? ॲटिट्यूड आहे. वी कॅन एक्सपिरियन्स ओनली द बिहेवियर्स डायरेक्टली. वी कॅन एक्सपिरियन्स ओनली द बिहेवियर. म्हणजे एम्प्लॉईचा एक्सपिरियन्स, कामाचा एक्सपिरियन्स, त्या व्यक्तीकडे किती कामाचा एक्सपिरियन्स आहे किंवा किती चांगल्या पद्धतीने तो काम करतो आहे किंवा त्याच्या कामामध्ये तो किती पॉझिटिव्हली बिहेव करतो आहे, किती डायरेक्टली इनडायरेक्टली तो ऑर्गनायझेशनच्या ग्रोथसाठी काम करतो आहे. दॅट इज द ॲटिट्यूड. वी कॅन एक्सपिरियन्स ओनली द बिहेवियर्स डिरेक्टली, नॉट ॲटिट्यूड. वी हॅव टू इनडायरेक्टली इव्हॅल्युएट द ॲटिट्यूड. वी कांट डिरेक्टली इव्हॅल्युएट द ॲटिट्यूड. प्रत्येक व्यक्तीचा ॲटिट्यूड आपण डिरेक्टली कॅल्क्युलेट करू शकत नाही किंवा इव्हॅल्युएट करू शकत नाही. इनडायरेक्टली आपण त्या व्यक्तीचा ॲटिट्यूड इव्हॅल्युएट करू शकतो. वी हॅव टू आस्क द पीपल अबाउट देअर ॲटिट्यूड. लोकांना आपण त्या व्यक्तीबद्दल विचारू शकतो. बरोबर आहे. आता परफॉर्मन्स मेजरमेंट आपण बघितलेलं आहे, परफॉर्मन्स अप्रेझल आपण बघितलेलं आहे. तर परफॉर्मन्स जेव्हा आपण मेजर करतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा परफॉर्मन्स मेजर करत असतो आपण, त्यासाठीची एक मेथड आहे, एक टेक्निक आहे की परफॉर्मन्स मेजर करताना काय केलं पाहिजे. दुसऱ्याचा 360 डिग्री परफॉर्मन्स अप्रेझल जर तुम्ही वाचलं, 360 डिग्री परफॉर्मन्स अप्रेझल जर तुम्ही बघितलं, तर त्या 360 डिग्री परफॉर्मन्स अप्रेझलमध्ये काही गोष्टी आलेल्या आहे ज्या अशा आहे की ज्यामधून तुम्हाला तुमच्या ॲटिट्यूडमध्ये वी हॅव टू आस्क द पीपल अबाउट देअर ॲटिट्यूड. ओके, तुम्ही दुसऱ्यांना विचारू शकता. 360 डिग्री परफॉर्मन्स अप्रेझलमध्ये काय आलेलं आहे की तुमच्या एम्प्लॉईला, तुमच्या पिऊनला, तुमच्या सबऑर्डिनेटर्सला तुम्ही विचारू शकता की ती व्यक्ती कशा पद्धतीने काम करते ऑर्गनायझेशनमध्ये किंवा त्याचा ॲटिट्यूड कसा आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, तो तुमच्या डेव्हलपमेंटसाठी काम करतो आहे का, तो ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना त्याला वाटतं आहे का की आपण इथे पॉझिटिव्हली काम केलं पाहिजे, किंवा तो त्याचे 100% त्या कामामध्ये देतो का. अशा पद्धतीने त्याचं ॲटिट्यूड चेक केलं जातं आणि त्यातून त्यावरून त्याचं जॉब सॅटिस्फॅक्शन मेजर केलं जातं. ओके, सो दिस इज द ॲटिट्यूड. ओके, ॲटिट्यूडवरून एखाद्या एम्प्लॉईचं जॉब सॅटिस्फॅक्शन मेजर केलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे सॅटिस्फॅक्शन. आता सॅटिस्फॅक्शन मीन्स वॉट? ॲज द रिझल्ट ऑफ इनॲबिलिटी टू ऑब्झर्व द जॉब सॅटिस्फॅक्शन. जॉब सॅटिस्फॅक्शनची ॲबिलिटी कशा पद्धतीने ऑब्झर्व केली जाते किंवा रिझल्ट. आपण मी पहिलेच तुमच्याशी बोलले आहे की तुमच्या दृष्टीने जॉब सॅटिस्फॅक्शनचा रिझल्ट काय, तुमच्या दृष्टीने तुम्ही समाधानी आहात, तुम्ही जे काही काम करताय त्याच्यामध्ये तुमचं समाधान आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो आहे, हे तुम्ही कशावरून डिसाईड करता. हाऊ यू फील दॅट की यू आर सॅटिस्फाईड विथ युअर जॉब. कशावरून वाटतं तुम्हाला की तुम्ही तुमच्या कामामध्ये सॅटिस्फाईड आहात. वी मस्ट रिअली ऑर इंडिव्हिज्युअल्स टू सेल्फ रिपोर्ट देअर लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. प्रत्येकाच्या जॉब सॅटिस्फॅक्शनची लेवल ही इंडिव्हिज्युअली डिफरंट असते. प्रत्येकजण जॉब सॅटिस्फॅक्शनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मेजरमेंट बघत असतो. ठीक आहे, आपण आधीच बघितलं प्रत्येकाचे जॉब सॅटिस्फॅक्शनच जाऊ द्या, इंडिव्हिज्युअल लाईफ किंवा युअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाचं समाधान हे वेगवेगळं असतं. काही लोकांना खूप चांगलं लाईफस्टाईल जगायला आवडतं. चांगलं लाईफस्टाईल जगायला आवडतं म्हणजे काय की जो एखादा व्यक्ती चांगलं जगत नाही तो दुसऱ्याच्या पर्सनच्या दृष्टीने ते चांगलं असेल, पण पर्सन जर तो त्याच लाईफस्टाईलला जर चांगलं किंवा समाधानी मानत नसेल, तर हे काय आहे, प्रत्येकाच्या व्यक्तीच्या मान्यावर आहे, प्रत्येक व्यक्तीच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगवर आहे, त्या प्रत्येक व्यक्तीच्या समाधानावर आहे की तो कुठल्या पद्धतीने विचार करतो, त्याचे थिंकिंग, त्याचे होप्स कसे आहे, ह्याच्यावर त्याचं सॅटिस्फॅक्शन असतं, ह्याच्यावर त्याचं समाधान असतं. जर तुम्हाला तुमचं जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल तर अल्टिमेटली यू आर गोईंग टू द स्ट्रेस. तुम्हाला समाधान मिळालं नाही तर तुम्ही काय करता, स्ट्रेसमध्ये जाता. तुम्हाला त्या कामाचा स्ट्रेस येत जातो. कसं ॲडजस्ट करायचं, कसं मॅनेज करायचं, कसं शिकायचं,
आपल्याला तर ह्या गोष्टी जमत नाही, इतकी मेहनत केल्यानंतर आपल्याला इथे फ्युचर आहे का, की हे सगळं सोडून द्यायचं मग दुसरं काहीतरी करायचं. असे बरेचसे लोक विचार करत असतात आणि त्यातून वेगवेगळ्या मार्गाला जात असतात. आता ही करोनाची इतकी पेंडॅमिक सिच्युएशन होती की त्या सिच्युएशनमध्ये बऱ्याच लोकांना ऑनलाईन पद्धतीने काम करताना बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागलं. नंबर ऑफ पीपल्स आर गॉन टू देअर होम, ओके, होम टाऊन. बरेच लोक त्यांच्या त्यांच्या गावाला जाऊन सध्या राहत आहेत. बरेच लोक त्यांच्या त्यांच्या गावाला गेलेली आहेत. मग ती लोक काय करतायत, तर त्यांच्या गावात जाऊन ते जे काही काम करतायत त्याच्यामध्ये ते आत्ता समाधानी आहेत. बिकॉज त्यावेळेला त्यांच्यावर जी सिच्युएशन होती, त्यांना राहायला घरं नव्हती, किंवा ती जी एक भयानक सिच्युएशन होती इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जी काही एक क्रिटिकल सिच्युएशन आली होती, की ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही घराच्या बाहेरसुद्धा पडू शकत नव्हतात. आणि त्या सिच्युएशनमध्ये लोकांना प्रॉपरली घरं नव्हती किंवा काम नव्हतं. आणि जे लोक हातमजुरीवर काम करतायत किंवा दिवसभर जे लोक मेहनत करतायत आणि त्याच्या भरोशावर त्यांचं घर चालत असतं, किंवा अशी काही लोक आहे की जी ज्यांचं कामाच्या शोधामध्ये ती त्यांची गावं शोधून शहरामध्ये आली, बरोबर. परंतु ते इथल्या वातावरणाचा विचार करून परत ती त्यांच्या गावाला वापस गेले. म्हणजे काय, की त्यांना त्या सिच्युएशनमध्ये काय सॅटिस्फाईड वाटलं, की आपल्या आपल्या गावात जाऊन जे काही काम मिळेल ते काही काम करायचं आणि त्यावर आपलं पोट भागवायचं. याच्यामध्ये त्यांना त्यावेळेला समाधान वाटलं. अजूनही आत्ता आपण आहोत इन द मंथ ऑफ ऑक्टोबर, आणि आत्ता आपली बऱ्यापैकी सिच्युएशन स्टेबल झालेली आहे. बऱ्यापैकी आपली सिच्युएशन आता चांगली आहे. तरीसुद्धा बरेच लोक त्यांचं गाव सोडून शहराकडे यायला तयार नाहीत, कारण त्यांना आता तिथे समाधान वाटतं आहे. आता त्यांना तिथे सेक्युअर्ड वाटतं आहे. ओके, पैसा, जास्तीत जास्त पैसा मिळवण्यापेक्षा आणि शहरी लाईफस्टाईल जगण्यापेक्षा आज त्यांना तिथे सॅटिस्फाईड का वाटतं आहे, बिकॉज दे आर सेफ फ्रॉम द करोना. ओके, त्यांना असं वाटतं आहे की आत्ता इथे आपण करोनापासून मुक्त आहोत, किंवा आपल्याला इथे करोना होणार नाही, अशी सिच्युएशन त्यांना वाटते. त्यामुळे त्यांना तिथे समाधान वाटतं आहे. ओके, सो दॅट इज अनदर पॉईंट ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन. ओके, नेक्स्ट इज trust. So student, we was seeing the we have completed attitude and satisfaction point. Okay, so now we are going to see the trust. Okay, what do you mean by trust, and what is the, how we can measure job satisfaction with the help of trust. Okay, as with so many management questions, there are so many questions in front of management, the answers is that is dependent. Management is totally depend upon the employees. Okay, मॅनेजमेंट हे त्यांच्या एम्प्लॉईवर पूर्णपणे डिपेंडंट असतं. कारण मॅनेजमेंट स्वतः कुठलंच काम करत नाही, ते त्यांच्या एम्प्लॉईजकडून काम करून घेत असतात. ओके, दिस इज द ऑर्गनायझेशन. बट त्या ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंटसमोर बरेचसे प्रश्न असतात. ओके, इफ द मॅनेजर्स अँड एम्प्लॉई ट्रस्ट इच अदर, जर मॅनेजर्सनी आणि एम्प्लॉईजनी एकमेकांवर विश्वास ठेवला, मॅनेजरचा त्यांच्या एम्प्लॉईवर आणि एम्प्लॉईचा त्यांच्या मॅनेजरवर विश्वास असेल तरच ऑर्गनायझेशनमध्ये काम हे होऊ शकतं. आणि त्यामुळे त्या पद्धतीने एक परफॉर्मन्स किंवा जॉब सॅटिस्फॅक्शन मेजर करता येतं. देन द एम्प्लॉईज मे टेल देअर मॅनेजर द ट्रूथ. जर एम्प्लॉईचं आणि मॅनेजरचं रिलेशन चांगलं असेल, त्यांचा एकमेकांवर विश्वास असेल आणि त्याच विश्वासाने ते दोघं एकमेकांसाठी काम करत असतील, तर त्यावेळेला एम्प्लॉई काय होऊ शकतो, मॅनेजरसमोर खरं बोलू शकतो, ट्रूथ ठेवू शकतो, सत्य परिस्थिती तो मॅनेजरसमोर ठेवू शकतो. आणि त्यामुळे तुमच्या कामाचं प्रेझेंटेशन्स वाढू शकतं. तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या एम्प्लॉईच्या कामाचं ॲटिट्यूड चेंज होतं, तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड देतो.
ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड देतो आणि त्यातून काय त्याचा परिणाम काय होतो की जे काही ऑर्गनायझेशनच्या कामाची प्रोडक्टिव्हिटी आहे ती प्रोडक्टिव्हिटी वाढते. ओके, सो त्याचा परिणाम असा होतो की जॉब सॅटिस्फॅक्शन निर्माण होते. जर कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढली, ऑर्गनायझेशनमधल्या काम हे पॉझिटिव्हली होत गेलं तर जॉब सॅटिस्फॅक्शन एम्प्लॉईला प्रॉपर मिळतं आणि आपले मॅनेजर्ससुद्धा त्यांच्या एम्प्लॉईवर बरोबर कामात सॅटिस्फाईड असतात. ओके, सो दिस इज वन ऑफ द main terms with the help of we can measure job satisfaction. Okay, there are two common types of job satisfaction. दोन कॉमन टाईप्स आहे जॉब सॅटिस्फॅक्शनचे. आता ते कुठले कुठले तर ते बघूयात आपण. कुठले कुठले दोन टाईप्स आहे जॉब सॅटिस्फॅक्शनचे. देअर आर टू कॉमन टाईप्स ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन, सर्वे और क्वेश्चनियर. ओके, जॉब सॅटिस्फॅक्शन कुठल्या टाईपमध्ये होऊ शकतो किंवा कुठल्या पद्धतीने आपण मेजर करू शकतो ते इथे बघितलं जातं. देअर आर टू कॉमन टाईप्स ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन. नंबर 1 इज सर्वे अँड नंबर 2 इज क्वेश्चनियर विथ अ फेअरली न्यू मेथड दॅट कॅन बी यूज्ड आयदर ऑर द टू. त्यापैकी कुठली एक मेथड वापरली जाते किंवा दोन्हीही मेथड वापरून काय होतं, जॉब सॅटिस्फॅक्शन मेजर केलं जाऊ शकतं. तो व्यक्ती आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये कामासाठी सॅटिस्फाईड आहे का किंवा ऑर्गनायझेशन त्या कामासाठी सॅटिस्फाईड आहे का, ह्या दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूनी मेजरमेंट करणं गरजेचं असतं. ओके, म्हणजे एम्प्लॉई सॅटिस्फाईड आहे का हा एक पॉईंट, एक कॉईनचा एक भाग. तर दुसरा भाग असा की मॅनेजमेंट त्या एम्प्लॉईच्या कामाबद्दल सॅटिस्फाईड आहेत का, हा दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. सो दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूनी जेव्हा तुम्ही स्टडी करता त्यावेळेला दोन कॉमन मेथड्स आहेत जॉब सॅटिस्फॅक्शनच्या. नंबर 1 इज सर्वे ऑर क्वेश्चनियर मेथड विथ द फेअरली न्यू मेथड दॅट यूज आयदर. कुठली एक मेथड त्यात वापरली जाते किंवा कुठल्याही दोन्ही मेथड तिथे वापरल्या जाऊ शकतात. ओके, सो दिस इज वन ऑफ द मेथड यू कॅन यूज फॉर द मेजरमेंट ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन. Okay, for the measurement of job satisfaction you can use, this is another method. Okay, next method is going that phase scale. Phase scale is another method is going for the measurement of job satisfaction. Okay, so see, all that the employee is asked to do is a circle. Okay, all the employee is asked to do is the circle. सगळ्या एम्प्लॉईला ओव्हरऑल सगळा विचार करून किंवा सगळ्या गोष्टी सर्कलमध्ये बघून सर्कल द फेस दॅट मोस्ट क्लोजली मॅचेस देअर सॅटिस्फॅक्शन विथ देअर जॉब. ओके, मोस्ट क्लोज जाऊन त्यांचं सॅटिस्फॅक्शन बघितलं जातं. ओके, ऑल दॅट द एम्प्लॉई इज आस्क टू डू, काहीतरी करणे, काहीतरी विचारणे. ऑल दॅट द एम्प्लॉई इज आस्क टू डू इज द सर्कल, the face that the most closely matches their satisfaction with their job. Phase scale method. ओके, फेस स्केल मेथड म्हणजे काय, समोरासमोर काही प्रश्न विचारून किंवा काही प्रश्न सॉल्व करून, काही गोष्टी त्यांना विचारून एम्प्लॉईज बरोबर एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई किंवा एम्प्लॉयर आणि मॅनेजर एकमेकांसमोर बसून काही गोष्टींचं निरसन करतात, चर्चा करतात, डिस्कशन करतात. ओके, आणि त्यावरून ओव्हरऑल सायकलचा विचार करून मेजर केलं जातं की ही इज सॅटिस्फाईड विथ ऑर ऑर्गनायझेशन ऑर नॉट. ओके, सो दिस इज द फेस स्केल मेथड. आता जॉब सर्वे मेथडनी सुद्धा जॉब सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट केलं जातं. देर आर मेनी डिफरंट सर्वेज ऑफ दिस टाईप. जॉब सर्वे मेथडमध्ये नंबर ऑफ वेगवेगळ्या मेथड येऊ शकतात. कुठल्याही पद्धतीने तुम्ही सर्वे करू शकता म्हणजे काय की लोकांना फीडबॅक फॉर्म देऊन एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचारू शकता किंवा प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःहून जाऊन त्यांच्याकडून काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओव्हरऑल सारखं ऑब्झर्वेशन ठेवलं जाऊ शकते किंवा ऑब्झर्वेशन ठेवून एखादा सबऑर्डिनेटर तुमचा पूर्ण वेळ तुमच्यावर ऑब्झर्वेशन एखाद्या एम्प्लॉईवर ऑब्झर्वेशनसाठी ठेवला जातो आणि त्यातून मग
तो व्यक्ती किती चांगल्या पद्धतीने काम करतो, तो कोणासोबत काय बोलतो, तो आपल्या ऑर्गनायझेशनबद्दल किंवा त्याच्या कामाबद्दल पॉझिटिव्ह बोलतो की निगेटिव्ह बोलतो, यातून त्याचं जॉब सॅटिस्फॅक्शन फाइंड आउट केलं जातं. There are many different surveys of these types, and this is one of only few that have been shown to be valid or reliable when the use of measurement, reliable or positive in the way of measurement. Okay, measurement job satisfaction is work environment. Measurement of job satisfaction is the work of environment. Measurement of job satisfaction, survey of job satisfaction method is one of the useful method for the job satisfaction. ओके, ही सुद्धा एक जॉब सॅटिस्फॅक्शनची महत्त्वाची आणि कॉमनली यूज होणारी मेथड आहे. ओके, दिस इज द जॉब सॅटिस्फॅक्शन मेथड द यूज बाय सर्वे. ॲनालिसिस मेथड. आपल्याला काय बघायची आहे? ॲनालिसिस मेथड बघायची आहे. ओके, इफ वी वॉन्ट टू क्विक ॲनालिसिस ऑफ द बेसिक लेवल ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन. तुम्हाला जर जॉब सॅटिस्फॅक्शनच्या बेसिक लेवल बघायच्या असतील किंवा बेसिकली ते ऑर्गनायझेशनमधले एम्प्लॉई त्यांच्या कामाबद्दल सॅटिस्फाईड आहे किंवा नाही याचं ॲनालिसिस करायचं असेल किंवा ऑब्झर्व करायचं असेल, तर काय केलं जातं? ॲनालिसिस मेथड यूज केली जाते. इफ वी वॉन्ट टू क्विक ॲनालिसिस ऑफ द बेसिक लेवल ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन इन द ऑर्गनायझेशन. क्विक ॲनालिसिस पाहिजे असेल किंवा क्विकली तुम्हाला जर ॲन्सर पाहिजे असेल की एम्प्लॉई सॅटिस्फाईड आहे किंवा नाही, आपल्याकडे फार वेळ नाही आहे, कमीत कमी वेळामध्ये आपल्याला त्या व्यक्तीचं मेजरमेंट करायचं आहे, त्याच्या जॉब सॅटिस्फॅक्शनचं मेजरमेंट करायचं आहे, तर त्या केसमध्ये द फेस स्केल हॅज बीन शो द क्विक ॲक्युरेट रिझल्ट. तर त्या केसमध्ये काय, फेस स्केल म्हणजे समोरासमोर बसून काही प्रश्न विचारून त्यातून त्याचं ॲनालिसिस केलं जाऊ शकतं, क्विक ॲनालिसिस केलं जाऊ शकतं. ओके, अँड द प्लस सर्वे कॅन बी यूज्ड फॉर दिस पर्पज वाईल बिईंग इव्हन फास्टर. आणि जी सर्वे मेथड आहे, ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन प्रत्येक व्यक्तीजवळ त्या प्रत्येक व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या सबऑर्डिनेटर्सला त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईबद्दल विचारणे किंवा एकमेकांबद्दल विचारणे किंवा एखादा फीडबॅक फॉर्म सगळ्यांकडे भरायला दिला जातो आणि प्रत्येकाला एकमेकांबद्दल विचारलं जातं. तर ही पद्धतसुद्धा क्विक अँड फास्टर रिझल्ट देणारी मेथड आहे. ओके, सो ॲनालिसिस करत असताना तुम्हाला काय विचारलेलं आहे, जर तुम्हाला क्विक रिझल्ट हवा असेल तर या दोन मेथड ज्या आहेत त्या फास्ट रिझल्ट देणाऱ्या मेथड आहे. कुठल्या कुठल्या मेथड? फेस स्केल मेथड आणि दुसरी मेथड आहे ती आहे आपली सर्वे मेथड. ओके, या दोन्ही मेथडनी तुम्ही फास्ट रिझल्ट घेऊ शकता किंवा लवकरात लवकर ॲनालिसिस करू शकता. ओके, तर हे काय आहे तुमचं ऑल अबाउट जॉब सॅटिस्फॅक्शन. ईच टूल हॅज इट्स व्हॅल्यू. प्रत्येक टूलची किंवा प्रत्येक मेजरमेंटची प्रत्येक जे टाईप आहे मेजरमेंटचा जो प्रकार आहे, काइंड ऑफ मेजरमेंट आहे, त्या प्रत्येकाची एक स्वतःची सेपरेट व्हॅल्यू आहे. अँड इन द कॉम्बिनेशन दे कॅन हेल्प अस कीप द ट्रॅक ऑफ ऑर्गनायझेशनल सॅटिस्फॅक्शन लेवल ओव्हर टाईम. आणि ह्या ज्या काही मेथड्स आहे किंवा हे जे काही ऑल मेजरमेंटचं कॉम्बिनेशन आहे, हे काय करत असतं, तुम्हाला मदत करत असतं किंवा ऑर्गनायझेशनला मदत करत असतं की तो जो ऑर्गनायझेशनच्या जॉब सॅटिस्फॅक्शनचा ट्रॅक आहे किंवा जॉब सॅटिस्फॅक्शनमधली डेव्हलपमेंट आहे ती ओव्हरटाईम होत राहावी, त्याची लेवल ओव्हरटाईम ओव्हरटाईम त्याची लेवल वाढत राहावी. ओके, सो त्यासाठी हे जे टूल्स अँड टेक्निक्स आहे, हे मेजरमेंटचे टूल्स अँड टेक्निक्स तुम्हाला नेहमी मदत करत असतात. सो दिस इज ऑल अबाउट युअर job satisfaction, measurement of job satisfaction. There are number of tools we have seen here. The job satisfaction method, for the job satisfaction, number one is attitude. We have seen for the job satisfaction number one we have seen the attitude. Whenever we have the attitude, by the measurement of our attitude toward the organization, we can measure employee satisfaction. We can measure the organizational satisfaction by the use of satisfaction level.
by the use of observe the job satisfaction result, we can measure the job satisfaction on the basis of trust. On the basis of use of trust method, we can measure accurate result for the job satisfaction. Okay, next is a survey method. We can use the survey or questionnaire method for the measurement of job satisfaction. And a face scale method, with the help of one of the interview, with the help of discussion in front of employee and employer, with the help of a discussion with managers and employee, we can measure job satisfaction. With the help of survey method, there are different surveys types: valid survey, reliable survey. Okay, so by use of this method, we can analyze the job satisfaction. And some of the quick method, by the use of some of the method, we can give the result quickly. Okay, that is all about the job satisfaction. Okay, so I think you all are understood the job satisfaction, measurement of job satisfaction. So um, if you have any queries, you can ask me, you can call me, you can comment me with the Google Classroom and comment box. So thank you and bye bye.